विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्ग, किती किती दिवस हा विषय घ्यायचा? बास आता कंटाळा आलाय. जसं मुलांचे कॉमेंट आता यायला लागलेत. सर अभ्यास करू वाटत नाही, डोकं दुखतंय, त्रास होतोय. बास हा विषय मिटवूया आपण. मी तुम्हाला सांगतो, जोशी सरांशी मी जेव्हा बोललो ना, तेव्हा सरांचं वाक्य होतं, की आपल्याला माघार घ्यायची नाहीये. पण आता टीचिंग पण इम्पोर्टंट आहे, अभ्यास पण इम्पोर्टंट आहे. दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत आणि आपल्याला न्याय हवाय. आपण न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण इथे तुमच्या सगळ्यांच्या मनात एक शंका होती ना, सगळ्यांच्या मनात, की 10वी ला कमी मार्क असू देत, सीईटीला चांगला स्कोर होतोय. बरं आता सीईटीला चांगला स्कोर झाल्यानंतर ही मुलं सीओईपी सारख्या कॉलेजमध्ये कसं परफॉर्म करतायत? शंका होती ना, माझ्याकडे रिझल्ट आहे. सीओईपीचा या मुलांचा रिझल्ट आहे. नशिबानं आपल्याला सीईटीच्या वेबसाईटवर आपल्याला काय मिळतंय? त्यांच्या मेरिट लिस्ट मिळतायत. मग लागली मला 10-15 मिनिटं लागली. 10-15 मिनिटं जास्त वेळ लागला नाहीये. काय? की सीओईपीच्या लिस्टमधून 0 पॉइंटरची मुलं बाजूला काढली. 1 पॉइंटर आता ज्यांना इंजिनिअरिंग मधलं ज्ञान आहे, त्यांनी हे पॉइंटर जरा शोधून काढावेत, की 0 पॉइंटर म्हणजे किती स्कोर असतो? हां, 0 पॉइंटरला कशा प्लेसमेंट मिळतील? मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की याच्यातून पुढं काय करायचंय? एक वेगळंच आम्ही YouTube चॅनल काढू. मी आणि जोशी सर मिळून एक वेगळं YouTube चॅनल काढू आणि त्याच्यावर वेळोवेळी आम्ही अपडेट देऊ. तुमच्या अभ्यासात आम्ही अडथळा आणणार नाहीये किंवा आमच्या दोघांचं ते मत नाहीये. पण आमच्या दोघांना ज्या गोष्टी जाणवल्या त्या इथं आहेत. मुलांचं नाव मी हाईड करून ठेवलंय. तुम्ही सीओईपीचा रिझल्ट बघा. कॉम्प्युटर सायन्सच बघा. सिव्हिलचा नका बघू. सिव्हिल फ्रॉड करून कोण सिव्हिल घेतंय होय? असंही सिव्हिल कुठेही मिळतेच ना म्हणूया आपण. सीएसला व्हॅल्यू आहे ना आज. तर सीएसला त्या मुलाचे पर्सेंटाइल बघा. 99.9 अरे वाह! खूपच छान. 99.9 पर्सेंटाइलचा स्टुडंट आहे. 99.9 ओके. आणि त्याचे हे मार्क बघा. 45, 47, 44. आता सीईटी सेलच्या अध्यक्षांचं म्हणणं काय? अहो काय ओव्हर लीक करू नका. 12वीचे मार्क सीईटी वेगळा आहे. सीईटीला आमचा पोरगा ग्रेट आहे ना. 99.96 ला सीओईपी सीएस मिळेल का? मिळालं की मिळालं. फर्स्ट सेमला पडले होते 0.95 पॉइंटर. 0.95 आणि सेकंड सेमला 2.9. हो सर प्रगती आहे ना. तिप्पट मार्क वाढले. 1 पॉइंटवरून 3 पॉइंटवर गेलाय. म्हणजे मुलगा ग्रेट आहे. कमबॅक करायची सवयच आहे त्याला. 10वीत केवढा मोठा कमबॅक केला होता 11वी-12वीत म्हणूया आपण. एक उदाहरण नाहीये. थांबा ना. हे दुसरं उदाहरण बघा. आता हे 99.76 थोडं कमी आहेत मार्क. पण हे मार्क बघा ना 36 मार्क, 48 मार्क, हे 63 मार्क. 36 असू दे, काही हरकत नाहीये. सीओईपीत गेल्यावर मनासारखे मार्क पडलेलेच आहे तिथं. आता मला प्लीज मला सांगा रे बाळांनो, हे एवढे पॉइंटर म्हणजे तो फेल आहे का पास आहे का कसा आहे स्टुडंट का सगळं संपलंय? एवढ्या कमी पॉइंटरला सगळंच संपलंय. बरं अजून रिझल्ट आहेत. रिझल्ट थांबणार नाहीयेत. अजून आहेत लक्षात घ्या. हे 39, 42, 51 मार्क असणाऱ्या मुलाला सीओईपीतले पॉइंटर एवढेच आहेत. 1.95 समथिंग. आता अजून बघा हे 0.99 अरे खूप आहेत मुलं. मुलं खूप आहेत. करायचं काय? आपण कुठं दाद मागायची हा पुरावा नाही ठरू शकत. नाही ठरू शकत. हां, एखाद्याला कमी मार्क पडू शकतात ना. कसा पुरावा मानता येईल आपल्याला? पण ते सुटलेत ना आता. त्यांच्या सेकंड इयरचा रिझल्ट आहे तो. सीओईपी फर्स्ट इयरचा रिझल्ट बाहेर काढत नाहीये. म्हणजे सेकंड इयरमध्ये पण सुधारणा नाहीये. सीओईपीत मी तुम्हाला सांगतो हे जे ऑटोनॉमस झाल्यापासून की नाही, असं इयर डाउन कुणाचं होतच नाहीये. म्हणजे तो पहिला धुरंधर लोक आहेत ना ही, फर्स्ट इयरचे पण घेऊन चाललेत पुढे सब्जेक्ट कळालं का? सेकंड इयरमध्ये पण आउटच आहे ते लक्षात घ्या. सेकंड इयरचे पॉइंटर आहे ते. फर्स्ट इयरचे नाहीयेत. फर्स्ट इयरचे ह्याच्यापेक्षा कचरा असणार आहेत त्यांच्या लक्षात घ्या. आता काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो यातून काय करूया आपण? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला बोललो तसं, की लढा चालू ठेवूया आपण. ओके. कुठेतरी पाणी मुरतंय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो जस्ट मी YouTubeवर एक व्हिडिओ बघितला बरं का. घोनसे सर हे नाव समोर आलं. कुठल्या सरांचं नाव समोर आलं? घोनसे सर. ओके. आणि त्याचबरोबर त्याचबरोबर एक YouTube चॅनल मी दाखवतो तुम्हाला शिंगारे सर. ओके. त्यांनी अरे 1000 सुद्धा सबस्क्रायबर नाहीयेत. तुम्हाला सांगतो या चॅनलला तुम्ही पुढं आणा. ओके. ती लोकं आणि डोके सर, ही लोकं आपल्यासाठी अजून व्हिडिओ अपलोड करतायत. ट्रान्सपरन्सी हवाय. पहिला मजला, दुसरा मजला यात गडबडलेत असं त्यांचा मी मगाशी व्हिडिओ बघितला बरं का लक्षात घ्या. मी बघितलंय. मग हे लोकांनी गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न केला होता. हेच सर होते, डोके सर होते, दिनेश सर होते. कुणाचाही आमचाही सपोर्ट नव्हता. मी पुन्हा एकदा सरांची माफी मागतो याच्याविषयी. आणि यावर्षी आमची धडपड काय चालली बघा ना, रिझल्ट बघा ना. 10-12 चांगले डिझर्व्हिंग कॅन्डिडेटच्या सीट्स गेलेत.
बरं, हा सी-ओ-ई-पीचा रिझल्ट आहे. व्ही-जे-टी-आयचा वेगळा नसणार आहे. व्ही-जे-टी-आयचा तोच रिझल्ट असणार आहे. सेम रिझल्ट असणार आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे रिझल्ट मी तुम्हाला काय सांगितलं, त्याला पुरावा म्हणू शकत नाहीये. पुरावे कुणाकडे आहेत? सी सेलकडे आहेत. तुमच्याकडे सी आहेत म्हणे, लक्षात घ्या. मग रेकॉर्डिंग आहे का? ठेवलंय का सेंटरचं? सगळे पालक कॉमेंटमध्ये सांगतायत, नुसती मुलांची सेंटर चेक करा, सगळं बाहेर येईल. ओके. तर सी स्वतःहून फ्रॉड केलेला नाहीये. म्हणजे दोषी आहेत ते सापडू देत ना. ओके. त्यांचे सेंटर रिव्हील करा ना. करा ना, सेंटर रिव्हील करा. अजून एक मुद्दा बरं का, मी तुम्हाला सांगतो. आमच्या साताऱ्यातली मुलं लातूरला, नांदेडला जातात. शिकायला जातात. आणि सी-ई-टीसाठी ते तिकडचं सेंटर देतात. त्यामुळे त्याच्यावर मी शंका घेत नाही, की सातारचा मुलगा लातूरला का गेला, नांदेडला गेला का? नाही, त्याच्यावर बिलकुल शंका घेत नाही आम्ही. म्हणजे मी मागच्या वेळेत पण बोललोय, की आयुक्तांची बरीचशी मतं बरोबर आहेत. पण आयुक्तांना हीच गोष्ट समजत नाहीये. कुठली गोष्ट? की 39 मार्क असणारा मुलगा 99.9 कडे जातोय. 36 मार्क असणारा मुलगा 99 पॉइंट कडे जातोय, लक्षात घ्या. ओके. 45 मार्क असणारे 99.9 कडे जातायत ना. मग इथंच कुठेतरी गोंधळ आहे. मग न्याय हवाय, न्याय हवाय. मी तुम्हाला सांगतो, इथून पुढं या चॅनलवर या विषयावर व्हिडिओ मिळणार नाहीयेत. आपला टीचिंग सुरू राहील. लवकरच जोशी सर जो चॅनल तयार करतील त्याच्यावर आम्ही व्हिडिओ अपलोड करत जाऊ. तिथं अपडेट देत जाऊ. ओके. लढू, प्रयत्न करू. करू प्रयत्न करू. भलेही ठीक आहे, 1 वेळा 2 वेळा माघार घ्यायला लागेल. भले एक गेल्या वर्षी अपयश आलं, या वर्षी पण येईल समजा. पण नेक्स्ट इयर तर कुठेतरी न्याय मिळेल. पण न्याय मिळण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील. बरं, इथं आम्ही कुठलाही इथं पॉलिटिकल ग्रुप किंवा पॉलिटिकलचं नाव सुद्धा घेऊ नका. राजकीय गोष्ट नाहीच आहे ही. विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न आहे ना आणि रिझल्ट तुम्ही बघताय ना मागचे दाखवले तुम्हाला मी. मग आता मुद्दा काय? की सी सेलनं काय करावं? यावं ना पुढं पुन्हा एकदा. ओके. आणि आम्हाला फक्त शंका तीच आहे. आणि बरेचसे पालक कमेंट करतात, "का 10वी ला आणि 12वी ला कंपेअर करताय?" अरे मी तुम्हाला सांगू का? 10वी उलट सोपी एक्झाम आहे. स्वतःच्या पालकांना थोडंसं नॉलेज कमी असेल त्यांच्यासाठी सांगतो, की 10वी अल्जेब्रा, जॉमेट्री, सायन्स 1, सायन्स 2 खूप सोपं आहे. लेफ्ट हँड रूल, राइट हँड रूल, थंब रूल ह्याची स्टेटमेंट सुद्धा विचारत नाहीत. डायरेक्टली डायग्राम दिली असते. हे बोट काय दाखवते, हे बोट काय, हे बोट झाले 3 मार्क मिळाले, लक्षात घ्या. म्हणजे मिडल फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ करंट, फर्स्ट फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. झालं, डायग्राम त्यांनी दिलेली असते, लक्षात घ्या. 5 मार्काला मोटार जनरेटरची डायग्राम असते. विचारतात ही डायग्राम कशाची आहे? इलेक्ट्रिक मोटार, घ्या 1 मार्क. प्रिन्सिपल लिहा, घ्या 1 मार्क. असे सोपे प्रश्न आहेत त्यांना. मग एवढे सोपे प्रश्न असून ही मुलं, मगाशी दाखवलेली मुलं, तर 36-35 अरे हे गेल्या वर्षीचं दाखवायला तुम्हाला मी. यावर्षी भयान परिस्थिती आहे. 22, 24, 25, 36, 37, 34 फेल असणारी मुलं सुद्धा आहेत. मग 34 मार्क आहेत. मग कंबाईन पास झाले का तो? का सी सेलकडून द्यायला चुकले काय ते मार्क एंटर करायला? हा पण एक प्रश्न आहे. तुमचा घेतला आत्तापर्यंत खूप वेळ घेतला. गेले 4 दिवस मी तुमचा वेळ घेतोय. मी घेतोय, जोशी सर घेतायत, शिंगारे सर घेतायत, ओके. आणि बरेचसे जण अजून घेतायत. बऱ्याचशा न्यूज चॅनलवर तुम्हाला ह्या न्यूज बघायला मिळाल्या. पण ह्या असंच सोडू नका. आता नेक्स्ट स्टेज आम्हाला काय करायचंय, थोडंसं लोकल लेव्हलला, ओके. आम्हाला काही करून ही गोष्ट वरपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत. मी सांगितलं हा शेवटचा व्हिडिओ या चॅनलवर. या चॅनलवर याच्यापुढे व्हिडिओ नसेल. जेव्हा जोशी सरांचा नवीन चॅनल तयार होईल, केवळ न्याय मागण्यासाठीच म्हणूया आपण तिथं. रेग्युलर अपडेट, रेग्युलर काय चाललंय, सगळं काय हे आम्ही तुम्हाला देत राहू. आणि शेवटी पुन्हा रिक्वेस्ट करतोय, अभ्यासाला सुरुवात करा. भलेही जर हेच असंच सुरू राहिलं ना, तर ड्रीम सी घेऊ नका. हताशपणे सांगतोय, ड्रीम सी नको आहे, ड्रीम व्ही नको आहे, वाचन नाही मिळणार आपल्याला, पी नाही मिळणार आणि ह्यांची नजर पुन्हा व्ही-आय-टीवर पण जाणार आहे, पी पण जाणार आहे. म्हणजे टियर 1 हे गोरगरिबांसाठी राहणार नाही. गोरगरिबांसाठी टियर 1 राहणार नाही. हे असले वशिल्याचे तट्टू जे आहेत ना, हे आहेत असे, ज्यांना 1 पॉइंटर काढायचं जमेना, ज्यांना 1 पॉइंटर काढायचं जमेना, जे 1 पॉइंटरवर अडकलेत कसेतरी म्हणूया आपण, जे 1 पॉइंट असे छोटे-छोटे पॉइंटरवर अडकलेली मुलं आहेत ना, लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं हीच मुलं तुम्हाला दिसणार आहेत आणि कालांतरानं कसं काय एखादी कंपनी कशी काय येऊ शकते सांगा बघू अशा ठिकाणी जिथं असे क्राउड असेल, एवढा क्राउड असेल. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे. एक चांगली गोष्ट दाखवायची आहे रे मला तुम्हाला. खूप चांगली दाखवायची आहे. माझ्याकडे 2023 ची मेरिट लिस्ट आहे जुनी बरं का. आणि पहिले जे किती पण नावं घ्या रे, यांचे 10वी चे मार्क्स जर बघितले ना, 98%, 97%, 90, 90, 90च आहेत बरं का. तुम्ही डाउनलोड करा सी-ई-टीच्या ह्याच्यावर. इकडे 12वी मार्क्स हो त्यांचे 90, 90, 90 असेच आहेत. जावा ना पहिले 25 झाले. नंतर पण बघा 10वी मार्क किती आहेत. तर 10वी असं 85 असं पण नाहीच आहे. बस 80-90 आहेत पण इकडे चांगले मार्क आहेत इकडे पण. असे काही
म्हणजे पर्सेंटेज जरी कमी असलं समजा, हे नाही 100, 100, 100च दिसायला लागलंय मला. 97 10वी चे मार्क आहेत आणि 12वी चे मार्क सुद्धा चांगलेच आहेत. म्हणजे पहिल्या 78 मुलामध्ये काही फ्रॉड नाहीच आहे 2023 ला. मग 2023-24 ला म्हणूया आपण. 24-25 ला सुरुवात झाली. 25-26 ला कहर झालाय आणि या 26-27 ला तर आणखीन पुढे गेलोय आपण. म्हणजे ही या वर्षीची 26-27 ना बाळांनो. 26-27च ना? म्हणजे ह्यात आपण 25-26 आहे. ही जी 25-26 ना? हां, ओके. 26-27 नंतर येणारी म्हणूया आपण. पण यांची जर एस-एस-सीचा स्कोर बघितला तर कुठंच कमी नाही. 2023 तुम्ही कुठल्यातरी वेबसाईटवरून डाउनलोड करा बरं का. सीईटी-सेलने ठेवलं नाही आता ते लक्षात घ्या. पण तुम्हाला बाकीच्या ठिकाणी मिळतील. तो 100% चा मुलगा आहे बघा. 10वी ला 100% आहेत, मॅथ्समध्ये 100% आहेत, सायन्समध्ये 100 मार्क आहेत आणि त्याला सीईटीत आहेत 99.94. बेस्ट आहे स्टुडंट तो. आणि त्याचे बोर्डाचे मार्क्स सुद्धा चांगलेच आहेत लक्षात घ्या. 80च्या वर तर पाहिजेत ना. कुठेतरी बॅलन्स व्हायला पाहिजेत हेच आमचं म्हणणं आहे ना पहिल्यापासून. 35, 22, 25 मार्क असणारी मुलं पुढे चाललेत. आता मला रिक्वेस्ट आहे, व्ही-जे-टी-आयमध्ये जर कोण स्टुडंट असेल, तुमचे सीनियर्स असतील, त्यांचे रिझल्ट्स माझ्याकडे पाठवा. मी लास्ट इयरचे चेक करतो आणि त्यांची सुद्धा शोधून काढतो. वेगळं काय दिसणार नाही, हेच दिसणार आहे. ओके. मग चला आता आजपासून अभ्यासाला सुरुवात. लाईव्ह सेशनचे प्रमाण वाढणार आहे. ओके. सोमवारपासून वेगळाच 90 डेज स्टडी प्लॅन पण द्यायचा. पुढच्या 90 दिवसात तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे मुलांकडून आणि लवकरच अपडेट देऊ नवीन चॅनलवर. धन्यवाद.